फेब्रुवारी में एग्जाम दिली थे 3 तासाची एक्झाम होते 3 तासाचं लेक्चर हाँ आहे नंतर त्यांना विचारून बसले तिथे पण आपण नंतर ही वेबसाईट एक्झाम कंडक्ट करणार लास्ट प्रॉब्लेम ऑनलाईन पेज नंबर P33 टाइमपास नाही झालाय अभ्यासाला सांगते पेज नंबर सर आहेच ना P33 सांगलं तर काय नाही सर आहेत ना सरांचं ऐकू दे तेच त्यांनाच विचारताय मी त्यांना काय सांगतो Problem. हे त्यांना विचारताय क्वेश्चन पेपर May 17 क्वेश्चन पेपर May 17 कॉमर्स स्टुडंट आहे माहिती आहे आम्हाला आहे ना बाहेरची सर्व्हिस नॉट फॉर You should not get to everything. Relax. अरे बॉस You are reacting to everything, so relax. चिडायचं नसतं. दरवेळी चिडायचं नसतं. खेळायचं सांगतोय की प्रॉब्लेम नंबर P33 पेज नंबर P33 क्वेश्चन पेपर May 2017 क्वेश्चन नंबर 3B पेज नंबर P33 काय म्हटले बघा जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन जर्नल सिंपल एक 2 मिनिटात प्रॉब्लेम होतो किती कमी वेळ लागतो कॉलम ड्रॉ करा वाटल्यास डेट पर्टिक्युलर LF अमाऊंट डेट पर्टिक्युलर LF अमाऊंट दोन पान इथे बुकमध्ये त्यांनी सोल्युशन दिलेलं आहे बघा डेट पर्टिक्युलर LF डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय म्हटले बघा 1 एप्रिल 16 10 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे किती इझी मार्क मिळतात बघा सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू श्री रामराव ₹400 काय एंट्री होईल एंट्री आता इथे आपल्याकडे आन्सर आहे म्हणून माहिती आहे आपल्याला सपोज नाही आन्सर अशा केसमध्ये काय सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू रामराव गुड्स सेल केले आपण पैसे आलेत का क्रेडिट ट्रान्झॅक्शन अशा केसमध्ये हु इज द रिसिव्हर रामराव सो डेबिट द रिसिव्हर ॲज पर पर्सनल अकाउंट रामराव इज अ पर्सन डेबिट द रिसिव्हर रामराव अकाउंट डेबिट डेट कॉलममध्ये असले याचं 1/4/2016 डेट कॉलममध्ये रामराव अकाउंट डेबिट कॉलममध्ये 400 टू व्हॉट गोज आउट टू गुड्स पण इथे गुड्स विकल्यात आणि गुड्स गेला आपल्याकडनं म्हणून 2 सेल्स घ्यायचे 2 सेल्स $400 हे आता पण एकच एंट्री केली दोन्ही साईडला दोन्ही हे बघा एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज 2 साईड्स दोन एंट्री होतात म्हणजे एक डेबिट कुठचे ट्रान्झॅक्शन दोन एंट्री
Ramrao account debit to sales account. Being goods sold on credit. Being लिहिणं कंपल्सरी आहे. Being goods sold on credit. Second, 15/4/2016, paid office rent by check to Shri Madhav, rupees 150. Paid office rent by check आता रेंट पे केलं. रेंट इज एक्सपेन्स, सो डेबिट ऑल द एक्सपेन्स अँड लॉसेस. सो रेंट अकाउंट डेबिट एंट्री होणार. रेंट अकाउंट डेबिट टू व्हॉट गोज आउट कॅश बट बाय चेक टू बँक अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तिथे बुकमध्ये सॅलरी आहे, त्या सॅलरीच्या ठिकाणी रेंट आहे. 150 rupees. Being narration, paid rent to Madhav. Next one, on 23rd April 2016, paid salary in cash to Shri Kale, rupees 175. Paid salary, so salary is the expense. It comes in nominal account. What is the rule of nominal account? Debit all the expense and losses, credit all the increment. So salary account debit. To cash account. Cash goes out. Salary account debit to cash account 175. On 23rd April, being paid salary in cash, management liaison. 23rd April, cash deposited into bank. Kindly will. Bank is the receiver. Bank receives the amount. Debit the receiver. Bank account debit to what goes out? Cash account. Cash. To cash account 1,300. Being cash deposited into bank. Being cash deposited into bank. And last one, 27th April 2016, goods withdraw for personal use rupees 150. Goods goes out. बरोबर ना. डेबिट काय होईल? ड्रॉइंग अकाउंट डेबिट. ज्यावेळी पर्सनल यूजसाठी पैसे किंवा गुड्स यूज करतात त्यावेळेला ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू नाही. गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज आहे ना. कॅश कसं काय? गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. इथे एंट्रीमध्ये चेंजेस करा. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश आहे ना. कॅशच्या ठिकाणी गुड्स दिला. $10 मिळाले. एवढं इझी आहे. बिंग गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. Yeah.
काय डाऊट आहे? तू एक्झामला आलेलीच नाही. थांबा जरा एक मिनिट. पट्टी